नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित फिलिंग ही कादंबरी आणि आज भाग 4. अनंतानी घेतलेल्या निर्णयाने घरातलं वातावरण काहीसं तंग झालेलं होतं. त्यातच सुमित्राबाईंनी अंथरूण धरल्यामुळे रेणूला रात्रंदिवस त्यांच्या उशा पायथ्याशी बसून राहावं लागलं होतं. या सगळ्या गडबडीत अनंता जाताना देऊन गेलेल्या पत्राला रेणूला हातही लावता आलेला नव्हता. शिवाय इंदुमावशी सतत आसपास असायची. 2 दिवसानंतर आईची तब्येत जरा सुधारल्यासारखी वाटल्यानंतर रेणू पुन्हा आपल्या खोलीत झोपायला जायला लागली. इंदुमावशी मात्र अक्काच्या सोबत रात्री कोणीतरी असायला हवं या सबबीवर सुमित्राबाईंच्या खोलीत झोपत होती. अनंताने दिलेलं पत्र केव्हा एकदा वाचते असं रेणूला होऊन गेलं होतं. म्हणून ज्या रात्री ती आपल्या खोलीत झोपायला गेली त्याच रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर तिने ते पत्र काढलं. पत्र कसलं? आठवणींची, स्मृतींची एक लांब लचक माळच ती, फटाक्याच्या माळेसारखी. काही प्रचंड स्फोट करणारं, काही नाजूक आवाजात फुसकं ठरणारं. अनंताने लिहिलेल्या आठवणींपैकी बऱ्याचशा आठवणी या दिल्लीतल्या त्याच्या लहानपणाच्या होत्या. दिल्ली, जिथे डॅडी होते, महेश होता, सुख होतं, समाधान होतं, आयुष्य कसं एखाद्या फुलपाखरासारखं देखणं रंगीबेरंगी होतं. रेणूलाही ते सगळं आठवत होतं. 10 वर्ष झाली होती त्याला. रेणू तेव्हा 8-9 वर्षांची होती. पण त्या सगळ्या आठवणी तिने मनाच्या कप्प्यात जशाच्या तशा ठेवल्या होत्या. इथे पुण्यात आल्यावर त्या सगळ्या आठवणींना, सगळ्या स्मृतींना मनाच्या एका कप्प्यात घालून बंद करावं लागलं होतं. कारण दिल्लीतल्या त्या आठवणींची नुसती एखादी झुळूकसुद्धा सुमित्राबाईंना सहन व्हायची नाही. म्हणूनच रेणूने किंवा अनंताने पुन्हा कधी, केव्हाच दिल्लीच्या आठवणी काढल्या नव्हत्या. एकमेकांजवळसुद्धा ते कधी दिल्लीतल्या वास्तव्यावर बोललेले नव्हते. रेणूला वाटलं होतं अनंता ते सगळं विसरून गेला असेल. पण तिच्याच सारखं नाही, तिच्याही पेक्षा अधिक आठवणींची, स्मृतींची जंत्री त्याच्यापाशी होती. तिच्यासारखीच त्यांनीही ती मनाच्या तळाशी जपून ठेवली होती. अनंताने लिहिलं होतं, मला माहिती आहे आईचं दुःख फार मोठं होतं. आई उमेदीच्या काळात, तारुण्याच्या सुखस्वप्नांच्या झुल्यावर झुलत असताना तिला फार मोठा आघात सहन करावा लागला होता. पण नवरा गेला त्या अर्थी आपला संसार संपला अशा विचित्र समजुतीनं आपल्या दुःखाचं कौतुक करण्यात ती इतकी रंगून गेली होती की तिला आपल्याजवळ आपली 2 छोटी छोटी मुलं आहेत ह्याचंही भान राहिलं नव्हतं. खरं तर आपल्या दुःखातून बाहेर येऊन तिने आम्हा मुलांचा थोडाफार तरी विचार करायला हवा होता. ज्यांना नियतीनं इतक्या क्रूरपणे आमच्यापासून हिरावून नेलं होतं ते काय फक्त तिचे पतीच होते का? आमचे वडील नव्हते का ते? गेलेला महेश आमचा कोणीच नव्हता? त्यांच्याबद्दल आम्हाला माया, प्रेम काहीच नव्हतं? त्यावेळेचं आमचं ते कोवळं वय, मृत्यू हे एक अटळ सत्य हे स्वीकारण्याचं होतं का? मृत्यूचा अर्थसुद्धा कळण्याचं वय नव्हतं आमचं ते. आम्ही एवढेसे. रेणू 9 वर्षांची, मी 13-14 वर्षांचा. त्या आघातानं आम्ही घाबरून बावरून गेलो होतो. डॅडींचा तो छिन्न विच्छिन्न झालेला देह पाहताना डॅडी आता परत कधीच उठणार नाहीत, बोलणार नाहीत, खाऊ खेळणी आणणार नाहीत एवढंच आम्हाला कळत होतं. छोटा महेश तर त्या झाकलेल्या चादरीखाली दिसत सुद्धा नव्हता. फक्त त्या पांढऱ्या चादरीवर पडलेले रक्ताचे लाल डाग किती भयानक. आई मोठमोठ्यानं रडत होती, डोकं आपटून घेत होती. आणि आई रडत होती म्हणून आम्ही, म्हणजे मी आणि रेणू रडत होतो. मला निदान काय झालंय ते तरी कळत होतं. पण रेणू, ती आईची पाठ सोडत नव्हती.
आईचं तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि इंदू मावशी तिला जबरदस्तीनं बाजूला ओढत होती. आईचं दुःख मी समजू शकतो. पतीच्या मृत्यूनं ती वेडी झाली होती. पण ती केवळ पत्नी नव्हती, एक आईही होती आणि हेच नेमकं ती विसरली होती. त्यावेळी तिच्यातली फक्त पत्नी जिवंत होती, जी नवऱ्याच्या निष्प्राण देहाजवळ बसून आक्रोश करत होती. वास्तविक डॅडींच्या मृत्यूनंतर आईनेच डॅडींची जागा घ्यायला हवी होती. आईबरोबरच आम्हाला वडिलांचंही प्रेम द्यायला हवं होतं, पण तिच्याकडून तशी अपेक्षा करणं चुकीचं होतं. कारण जी स्वतःच आई राहिली नव्हती तिथे ती बाप काय होणार. डॅडींचे सगळे अंत्यसंस्कार आणि धार्मिक विधी आटोपल्यावर आईने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला. इंदू मावशीच्या सहाय्यानं सगळ्याची विल्हेवाट लावून ती इंदू मावशीच्या बरोबर पुण्याला आली आणि एकदम निश्चिंत होऊन गेली. त्या परक्या घरात परक्या माणसांच्या हातात आम्हाला सोपवून ती मोकळी झाली. परकी हा शब्द कसा सुचला कोणास ठाऊक. खरं तर इंदू मावशी काही कोणी परकी नव्हती, आईचीच सख्खी बहीण होती. पण आम्हाला ती परकीच वाटत होती. तिच्याविषयी आपलेपणा वाटावा असा तिचा आणि आमचा सहवास किती आला होता. अगदी लहान असताना दिल्लीला जाण्यापूर्वी मी तिला पाहिलं होतं. त्यानंतर मध्ये कितीतरी वर्ष गेली होती. रेणूला तर इंदू मावशी हे नाव फक्त ऐकून माहिती होतं. कारण दिल्लीला आल्यानंतर इंदू मावशी आमच्याकडे आली ती डॅडी गेल्यावरच. म्हणूनच इंदू मावशी मला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी अधिकाधिक परकी वाटत होती. आणि तिच्याच पुढे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी तोंड वेंगाडणं मला कधीच आवडत नव्हतं. फीसाठी, कपड्यांसाठी, शाळेच्या वह्या पुस्तकांसाठी तिच्यापुढे हात पसरताना मनातून काय यातना होत होत्या हे माझं मलाच माहिती. तसं पाहिलं तर मावशीनं कधी कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला नव्हता. जे मी सांगेन ते ती देत होती. कारण शेवटी जो पैसा ती देत होती तो आमचाच तर होता. तरीही तिच्यापुढे हात पसरताना काहीसं लाचारपणाचं फिलिंग यायचं. आपल्याच घरात आपणच आश्रित असल्याचं फिलिंग. त्याऐवजी आईजवळ एखादी गोष्ट मागितली आणि तिने ती दिली नसती, त्याच्याबद्दल ती रागावली असती, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं. कारण त्या रागावण्यातही आपण आपल्या माणसाचं प्रेम गृहीत धरलेलं असतं. पण मावशीबद्दल या रोजच्या डोकेदुखीपासून स्वतःला वाचवण्यासाठी SSC झाल्यानंतर आणखीन 2-1 वर्ष कशी तरी पुण्यात काढली. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी स्वतःच्या स्वाभिमानाची गळचेपी सहन करत. शेवटी सहन करण्यापलीकडे गेलं तेव्हा सरळ मिरजच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली, कुणालाही न विचारता न सांगता. तसं पाहिलं तर मावशीने माझ्यासाठी खूप केलं आहे. माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी मी रात्री अभ्यास करत बसलो असताना रात्री जागून तिने मला चहा करून दिला आहे. सकाळी न चुकता अलार्म लावून मला उठवलं आहे. थंडीत माझ्यासाठी स्वेटर विणला आहे. शाळेच्या सहलीला जाताना पहाटे उठून मला डबा करून दिला आहे. माझ्या आजारपणात रात्रभर माझ्या उशियाशी जागून माझी सेवा शुश्रूषा केली आहे. पण हे सगळं करताना तिने हे माझ्यावरच्या प्रेमापोटी केलं आहे असं त्या वयातही मला कधी जाणवलं नाही. लहान वयात आपली जाणीव फार सेन्सिटिव्ह असते असं म्हणतात. माणसाच्या वागण्यातला आपलेपणा आणि ढोंगीपणा त्याला फार पटकन उमगतो. सांगता येत नाही, शब्दात मांडता येत नाही, पण त्याची जाणीव त्याला सतत होत असते. लहान मूल आईने कितीही मारलं रागावलं तरी शेवटी तिच्याकडे झेप घेतं. कारण ते रागावणं ते मारणं हा तिच्या प्रेमाचाच एक भाग असतो याची नकळत त्याला कुठेतरी जाणीव होत असते. माझ्याही बाबतीत हे असंच होत असावं असं म्हणायला हवं. मावशी माझ्यासाठी सगळं काही करायची, पण त्या करण्यात आपलेपणापेक्षा ढोंगीपणा जास्त असायचा.
माझ्याविषयी कसली तरी सूक्ष्मशी आढी, सूक्ष्मसा मत्सर तिच्या मनात असावा असं मला वारंवार वाटायचं. ही आढी, हा मत्सर कोणाला दिसू नये, जाणवू नये म्हणूनच माझ्या साध्या साध्या गोष्टींचं सुद्धा ती चारचौघात तोंड भरून कौतुक करायची. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडाकड बोटं मोडायची. मला ते कधीच आवडलं नाही. रस्त्याने फेरीवाले ओरडून आपल्या मालाचं प्रदर्शन करतात तसं मावशीच्या ह्या प्रेमाबद्दल मला वाटायचं. इंदू मावशी माझ्यावर कधी रागावली, संतापली, मला उणादुणा शब्द बोलली हे काही मला आठवत नाही. चीतूला ती रागवायची, कधी कधी एखाद दुसरा धापाटाही घालायची. माझ्याही बाबतीत मावशीने तसं काही केलं असतं तर कदाचित मला तिच्याविषयी प्रेम वाटलं असतं, आपलेपणा वाटला असता. पण तिने माझ्याकडे केवळ मी ह्या सगळ्या वैभवाचा, श्रीमंतीचा वारस, एकमेव वारस एवढ्याच दृष्टिकोनातनं पाहिलं आणि त्यासाठी ती माझ्या पुढे पुढे करायला लागली. आणि ही गोष्ट मला आवडत नव्हती. आईने खरं तर सगळे अधिकार तिला दिले होते. त्या अधिकारांचा उपयोगही मावशी करत होती. नोकरांशी वागताना, इतरांशी बोलताना ते जाणवायचं. त्यातली हुकूमत लक्षात यायची. माझ्यापुढे ती एवढी नम्र का व्हायची? मला वाटतं आपल्या चांगुलपणाचं प्रदर्शन करून मला ती आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून टाकायचा प्रयत्न करत होती. मला मनाने कमकुवत करण्याचा तिचा हा प्रयत्न होता. म्हणजे पुढे मागे मी तिच्यासमोर मान ताठ करून वागू शकलो नसतो. तिच्या इच्छेनुसार तिला हवं तसं ती मला नाचवू शकली असती. यानंतर आनंदाने मिरजला गेल्यानंतरच्या आठवणी, निर्मलाबरोबर झालेली आपली पहिली भेट, त्या भेटीचं झालेलं ओळखीत रूपांतर आणि मग त्या ओळखीतूनच कळत नकळत दोघेही एकमेकांकडे कसे आकर्षित होत गेले याची सविस्तर हकीकत स्वतःलाच सांगितल्यासारखी लिहिली होती. जणू पहिला सगळा मानसिक ताण विसरण्यासाठी या निर्मलाच्या आठवणीत तो जाणून बुजून रमला होता. निर्मलाविषयी लिहिताना तो खरोखरच आतून बाहेरून फुललेला दिसत होता. इंदू मावशीविषयी जितक्या कडवटपणाने त्यांनी लिहिलं होतं तो कडवटपणा इथे नावालाही नव्हता. इंदू मावशीविषयी लिहिताना तो जितका प्रौढ, परिपक्व विचारांचा वाटत होता तेवढाच निर्मलाबरोबरची आपली प्रेमकहाणी लिहिताना तो एखाद्या अवखळ प्रेमवीरासारखा वाटत होता. जणू इंदू मावशीने त्याला अकाली प्रौढ बनवलं होतं तर निर्मलाच्या प्रेमाने त्याला पुन्हा त्याचं तारुण्य मिळवून दिलेलं होतं. हे सगळं लिहिल्यानंतर एक शेवटचा परिच्छेद मात्र त्याने खास रेणूला उद्देशून लिहिलेला होता. रेणू हे घर आपलं असलं तरी आपल्यासाठी नाही. आपल्याच घराविषयी आपल्याला असा परकेपणा वाटणं ह्यापेक्षा मोठं दुःख नाही. आपण बांधलेल्या धर्मशाळेत आपणच उपऱ्यासारखं राहणं, प्रत्येक गोष्टीसाठी त्या धर्मशाळेच्या ट्रस्टीपुढे हात पसरणं. जाऊ दे, मी आता कदाचित या घरापासून कायमचा दुरावला जाणार आहे. कधी मध्ये आलो तर कोणी मला हाकलून देणार नाही, पण माझं स्वागत पाहुणा म्हणून होणार आहे. म्हणूनच तुला सांगायचं आहे, ज्यावेळी तुलाही माझ्यासारखंच वाटायला लागेल, या घरातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःचं स्वत्व टिकवण्यासाठी धडपड तुला करावीशी वाटेल, त्या क्षणी तू मला कळव. मी तुला या घर नावाच्या पिंजऱ्यातून सोडवण्यासाठी अवश्य धावत येईन. रेणूने अनंताचं ते भलं मोठं पत्र एकदा, दोनदा, तीनदा, कितीदा तरी वाचलं. रेणूलाही इंदू मावशीबद्दल तेवढं काही प्रेम नव्हतं, पण अनंतानं ज्या तऱ्हेनं इंदू मावशीच्या स्वभावाची पारख केली होती त्या दृष्टिकोनातनं तिने आजपर्यंत इंदू मावशीकडे कधीच पाहिलं नव्हतं, हेही तितकंच खरं. अनंताच्या पत्राने तिला आज एक नवीनच दृष्टिकोन दिला होता. इंदू मावशीचं आजपर्यंतचं प्रत्येक वागणं, बोलणं ती एखादं नाणं हातावर घासून खरं आहे की खोटं आहे पाहावं तशी पाहत होती. आणि अनंतानं केलेलं इंदू मावशीच्या स्वभावाचं विच्छेदन आता तिला तीव्रतेनं जाणवत होतं. अनंताचा सल्ला न मानता रेणूने ते पत्र तसंच आपल्या सुटकेसच्या अगदी तळाशी
कुणाला सहजासहजी दिसणार नाही, सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवून दिलं. मुद्दामच हे पत्र ती जपून ठेवणार होती आणि कधी वेळ आलीच तर आईला दाखवणार होती. आपल्या मनाच्या तळाशी अगदी खोल कप्प्यात अनंतानी काय काय लपवून ठेवलंय. एवढ्या लहान वयातच त्याला प्रौढत्व का आणि कसं आलं त्यामागचं खरं कारण मग आईला समजणार होतं. मुलं चुकतात, चुकण्याचं त्यांचं वयच असतं ते. पण कधीकधी मोठी माणसं ही कशी चुकतात आणि ही चूक समजून उमजूनही ते कबूल करत नाहीत हे ती एखाद दिवशी संधी मिळताच आईला सांगणार होती. त्या दिवशी झालेल्या रामायणाची जितेंद्राला काहीच कल्पना नव्हती. म्हणजे तशी थोडीफार कल्पना आली होती. अनंतानं देसाईंच्या मुलीला नकार दिला, त्यामुळे सुमित्राबाईंना अटॅक आला, एवढंच. रेणूनेच मग त्याला सगळं सविस्तर सांगितलं होतं. अनंताच्या प्रेमविवाहाचं गुपित देखील. निर्मलाची जात कोणती हेही तिने त्याला सांगून टाकलं. हे ऐकून जितेंद्रही काही क्षण स्तब्ध झाला. हे ऐकून सुमित्रा मावशीची आणि आपल्या आईची काय प्रतिक्रिया होईल, त्या दोघींना किती प्रचंड धक्का बसेल ह्या विचाराने. मात्र अनंताचा हा क्रांतिकारक निर्णय ऐकून त्यांनी आणि रेणूनी एक ठरवलं होतं, घरातून कितीही विरोध झाला तरी आपण मात्र अनंताच्या लग्नाला जायचं. त्यासाठी ते अनंताच्या पत्राची वाट पाहत होते. पण अनंता पुण्याहून गेल्यानंतर जवळजवळ 4 महिने त्याच्याकडून कसलंच पत्र आलं नव्हतं. अर्थात अनंता तसा पत्र लिहिण्याच्या बाबतीत थोडासा आळशीच होता. म्हणजे निदान इंदुमावशी आणि सुमित्राबाईंचं तरी तसं मत होतं. रेणूलाही पूर्वी तसं वाटायचं, पण त्याच्या मनातली वेदना कळली आणि मग तिच्या लक्षात आलं की अनंता आळशी नव्हता. पत्र पाठवण्यात त्याला काहीच स्वारस्य नसल्यामुळे तो पत्र लिहायची टाळाटाळ करत होता. पत्र लिहिण्यासाठी पत्राच्या माध्यमातून का होईना आपल्या घरच्या लोकांना भेटल्याचं समाधान मिळवण्यासाठी मनात पहिली घरच्या लोकांबद्दल आपुलकी, प्रेम असायला लागतं. तेच जर नव्हतं तर पत्र पाठवायचं कशासाठी? तसं 4-6 महिन्यातनं त्याचं एखाद दुसरं पत्र यायचं खुशालीचं, तेही रेणूच्या नावावर. त्यात औपचारिकपणे इंदुमावशीला नमस्कार असायचा, आईच्या प्रकृतीची चौकशी असायची, जितेंद्राच्या कॉलेजविषयी, अभ्यासाविषयी विचारणा असायची. पंतांबद्दल थोडासा अधिक आस्थेवाईकपणा असायचा. रेणूबद्दलची तशीच काहीबाई चौकशी. कारण हे पत्र सगळेच वाचणार असल्यामुळे अनंता रेणूविषयी अधिक काही लिहायचा नाही, स्वतःबद्दलची फारशी माहिती द्यायचा नाही. मी खुशाल आहे, अभ्यास चालू आहे, बस एवढंच. तर अनंता पुण्याहून गेल्यानंतर 4 महिने त्याचं पत्र आलं नाही म्हणून तसं कोणालाच फारसं आश्चर्य वाटलं नाही. शिवाय परीक्षा असल्यामुळे तो अभ्यासात असणार हेही सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. दुसरं म्हणजे त्याचा तो निर्णय कळाल्यामुळे इंदुमावशी आणि सुमित्राबाईही तशा त्याच्या बाबतीत थोड्या उदासीनच झाल्या होत्या. एरवी निदान सुमित्राबाई रेणूला विचारायच्या तरी, काय गं, अनंताचं पत्र नाही आलं बऱ्याच दिवसात, तू पाठवलंस ना त्याच्या मागच्या पत्राचं उत्तर? त्याला म्हणो बाबा वेळात वेळ काढून 2 ओळीचं पत्र तरी लिहित जा महिन्या-15 दिवसातून. पण ह्यावेळी आईनंही एका चकार शब्दानं या 4 महिन्यात अनंताच्या पत्राची चौकशी केली नव्हती. इंदुमावशींनी मात्र मानभावीपणे 1-2दा रेणूजवळ अनंताची चौकशी केली, शब्दातून काळजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणावं या पोरांना, छोट्या छोट्या गोष्टींवरनं डोक्यात राग धरून बसतात, हे वर आणखी सुमित्राबाईंना ऐकू जाईल अशा आवाजात. तर अनंता गेल्यापासून त्याचं पत्र नाही, त्यांनी काही कळवलंही नाही, म्हणून शेवटी रेणूनेच त्याला पत्र पाठवलं होतं, खुलासा विचारला होता आणि तुझ्या लग्नाला मी आणि जितेंद्र येणार आहोत असंही कळवून टाकलेलं होतं. रेणूच्या त्या पत्राला उत्तर आलं ते तब्बल 1 महिन्याने. पत्र वाचून रेणू हतबुद्ध झाली, काहीशी रागावली अनंतावर, कारण अनंताचं ते पत्र तिला मिळालं तेव्हा त्याचं लग्न होऊन 15 दिवस झालेले होते. कोणालाही न कळवता, कसलाही डामडौल न करता रजिस्टर्ड पद्धतीने त्यांनी लग्न उरकलेलं होतं. कारण निर्मलाच्या घरूनही त्यांच्या लग्नाला तसा थोडाफार विरोध झाला होता.
एका बामणाला आपली पोरगी कशी द्यायची, का द्यायची, असे प्रश्न तिच्या घरच्यांकडनं विचारले गेले होते. विशेषतः निर्मलाची आई आणि आजी यांचा या लग्नाला विरोध होता. अर्थात या विरोधात तशी त्यांना थोडीशी पोरीच्या भवितव्याबद्दलची भीतीही होती. आज या बामणाने लग्न केलं आणि उद्या त्याच्या घरच्या मंडळींच्या दडपणाखाली त्याचं मन फिरलं, त्यांनी पोरीला टाकलं तर. अर्थात ही भीती निर्मलाच्या अशिक्षित आई आजीलाच वाटत होती असं नाही, तर थोडंफार शिकलेल्या निर्मलाच्या बापालाही ती भीती वाटत होती. पण आई आजी इतका तिच्या वडिलांचा फारसा विरोध जोरदार नव्हता आणि म्हणूनच आईच्या आणि बायकोच्या विरोधाला न जुमानता त्यांनी निर्मलाला BA केलं होतं. पण शेवटी अनंताच्या मित्रानं, जो निर्मलाचा मावस भाऊसुद्धा होता, त्यांनी आणि इतर दोघा तिघांनी निर्मलाच्या बापाची समजूत काढली होती. शिवाय अनंताला पाहिल्यावर, त्याचं वागणं बोलणं पाहिल्यावर जो काही थोडाफार त्यांचा विरोध होता तोही मग विरघळून गेला होता आणि शेवटी एकदाची त्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. लग्न झाल्यावर एका मित्राच्या ओळखीने मिरज सांगली रोडवर मार्केट यार्ड विभागात एक छोटीशी खोली मिळवली त्यांनी आणि तिथे त्यांचा नवीन संसार सुरू झालेला होता. अनंतानी MBBSचा रिझल्ट लागेपर्यंत एका ओळखीच्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये पार्ट टाईम जॉब स्वीकारला होता. अर्थात डॉक्टर म्हणून अजून त्याला मान्यता मिळालेली नसल्यामुळे हा जॉब म्हणजे निव्वळ कंपाऊंडगिरी होती, पण त्याला इलाज नव्हता, काहीतरी करणं भाग होतं. निर्मलाही ट्युशन्स घेऊन संसाराला हातभार लावत होती आणि हे सगळं अनंताने पत्रातून रेणूला कळवलं होतं, अगदी सहजपणे. त्यातून त्याला स्वतःचा मोठेपणा व्यक्त करायचा नव्हता की स्वतःची सध्याची स्थिती सांगून सहानुभूती मिळवायची नव्हती. हा सगळा खुलासा त्यांनी केवळ रेणूला आपण लग्नाला का बोलवू शकलो नाही एवढंच सांगण्यासाठी केलेला होता. या पत्रासोबत पोस्टकार्ड साईज ड्रॉइंग पेपरवर हातानं काढलेलं एक पेंटिंग होतं. अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला वालुकामय प्रदेश, त्या वालुकामय भूमीतूनच जणू उगम पाहून हळूहळू वर येणारा सोनेरी सूर्याचा गोळा, त्याच्या त्या सोनेरी किरणांनी चमकणारी वाळू, मधूनच उठणारं वादळ आणि त्या सर्वांमधून अगदी दूरवरून येणारी उंटावर बसल्यासारखी वाटणारी पुसटशी आकृती. अतिशय देखणं चित्र होतं ते. त्याच चित्राखाली मोत्यासारख्या टप्पोऱ्या सुरेख अक्षरात लिहिलं होतं, प्रिय रेणूस, निर्मला वहिनीकडून सप्रेम भेट. अनंताच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर सुमित्राबाईंना पुन्हा अटॅक आला होता. इंदुमावशींनी मात्र ह्यावेळी आपली स्वतःची कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ती बहिणीची सेवा शुश्रूषा करत तिच्या खोलीत बसून राहिली होती. पण रेणूला मात्र मनातून शंका वाटत होती. इंदुमावशी आईची शुश्रूषा करण्याच्या नावाखाली अनंताविषयी आईचं मन अधिकाधिक कलुषित करत नसावी ना. अनंतानी आपल्या पत्रासोबत इंदुमावशीनं वेळोवेळी त्याला पाहण्यासाठी पाठवलेल्या सगळ्या मुलींचे फोटो परत पाठवले होते आणि त्याचबरोबर त्याने रेणूला कळवलं होतं, हे सगळे फोटो ज्याचे त्याला परत कर. परत करताना प्रत्येक फोटोसोबत माझ्या वतीनं 1-2 ओळीचं माफीपत्रही लिही. आईचा प्रश्नच नव्हता, पण मावशीलाही या असल्या कामात मुळीच इंटरेस्ट नव्हता. ते तिला काहीसं कमीपणाचंही वाटत असावं. म्हणूनच अनंताची इच्छा सांगितल्यावर इंदुमावशी म्हणाली होती, काय करायचे ते परत करून? त्यांच्याकडे काही ही एकटेच फोटोची कॉपी नसणार ना, आणि ह्यातल्या कितीतरी जणींची लग्नसुद्धा झाली असतील. आपल्या होकाराची वाट बघत थांबायला आपण कोण एवढे लागून गेलोय ग? मावशीचं बोलणं काहीसं कुत्सितपणाचं होतं हे रेणूप्रमाणे जितेंद्रलाही जाणवलं. म्हणूनच शेवटी त्या दोघांनीच हे काम करण्याचं मनावर घेतलं. एका सुट्टीच्या दिवशी थोडासा निवांत वेळ मिळाल्यावर रेणू आणि जितेंद्रने ते सगळे फोटो परत पाठवण्याच्या कामाला प्रारंभ केला. जितेंद्रच्या खोलीत बसून त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली होती. जितेंद्रच्या रायटिंग टेबलावर सगळे फोटो विखरून पडले होते. जवळच पत्ते लिहिलेली एक डायरी. जितेंद्र त्या फोटोंच्या ढिगाऱ्यातनं एक एक फोटो उचलायचा, पाठीमागे लिहिलेलं नाव पाहायचा, मग डायरीतनं पत्ता शोधायचा, नाव आणि पत्ता रेणूला सांगायचा. रेणू आपल्या सुबक अक्षरात पाकिटावर त्या फोटोच्या मालकिणीचं नाव पत्ता लिहायची.
सोबत जवळच्या पॅडवर अनंतानी सांगितल्याप्रमाणे 2 ओळीचं माफीपत्र. क्षमस्व, आपला आणि आमचा संबंध जुळून आला असता तर आनंद झाला असता, पण या दैवाच्या गोष्टी. लग्नासाठी स्वर्गात गाठी पडतात असं म्हणतात. असो. आमच्याकडून आपल्याला जो मानसिक त्रास झाला असेल त्याबद्दल मी आपली मनापासून क्षमा मागतो. खाली स्वतः अनंताचंच नाव. या नावाबद्दल रेणूने अनंताला कळवलं होतं की तुझं नाव टाकण्याऐवजी खाली आईचं किंवा मावशीचं नाव टाकते. पण ताबडतोब अनंताचं पत्र आलं. त्यात त्याने निक्षून खाली आपलंच नाव लिहिण्याविषयी बजावलं होतं. त्या लोकांनी दोष दिला तर तो मला द्यायला हवा. उगाच आईचं किंवा मावशीचं नाव बदनाम का करायचं. तर अनंताच्या सूचनेप्रमाणे रेणू जवळच्या पॅडवर अशा 2 ओळी खरडून त्या फोटोसोबत पाकिटात जितेंद्रकडे देत होती. पुढचं नाव पत्ता सांगता सांगता तो ते पाकिट जवळच्या डिंकानं चिकटवून टाकत होता. शेवटचं पाकिट बंद करता करता जितेंद्र गमतीनं म्हणाला, आणखीन 2-3 वर्षांनी आमच्या रेणूचे फोटो हे असेच पाठवले जातील आणि ह्याप्रमाणे ते परतही येतील. रेणूनं हसून पुढचं वाक्य म्हटलं आणि मग म्हणाली, आपला अनंता थोडाफार तरी सेन्सिटिव्ह आहे. निदान माफीच्या 2 ओळी तरी तो फोटोच्या बरोबर पाठवतोय. पण एवढं सौजन्य दुसरं कोणी दाखवील असं मला नाही वाटत. सरळ आपला फोटो परत करून टाकेल. नो सॉरी बिझनेस. मग हसता हसता काहीशी गंभीर होती म्हणाली, असे फोटो परत आले, कोणी नकार दिला की त्या मुलीची अवस्था काय होत असेल याचा कोणी विचारच करत नाही ना. मुलगी म्हणजे त्यांना केवळ लग्न बाजारातली एक वस्तू वाटते. आवडली, बरी वाटली, परवडली तर घ्यायची, नाहीतर निर्विकारपणे ठेवून द्यायची. हे बोलत असताना रेणूच्या मनात आता परत पाठवत असलेल्या फोटोतल्या मुलींचे विचार येत होते. हे फोटो परत गेल्यावर त्यांना काय वाटेल. त्यांच्या मनात कुठल्या भावनांची आवर्तनं उठतील. सोबतच्या या 2 ओळी त्यांच्या हिरमुसल्या झालेल्या मनाला कितपत उपयोगी पडतील. काही दुःख अशी असतात की ती शब्दांना भुलत नाहीत, फसत नाहीत. रेणूच्या मनात चाललेले हे विचार जितेंद्रला कळणं शक्य नव्हतं. तो थोड्या तावातावात म्हणाला, अरे कोणी परत तर पाठवून दे. हड्डी फसली एक करून टाकेल त्याची, समजली. अरे वा, इथे चक्क दादागिरी झाली. समज तुझ्याकडे असे 10-15 मुलींचे फोटो आले तर तू काय सगळ्या मुलींशी लग्न करणार आहेस का. अगं लग्न तर एकीशीच करीन, पण सगळ्या फोटोंचा ना छान अल्बम करून ठेवीन. बायकोनी जरासुद्धा तोरा दाखवायचा प्रयत्न केला की तो अल्बम तिच्यासमोर टाकीन आणि म्हणीन, बघा बाईसाहेब, अस्मादिकांची जीवनसाथी बनण्यासाठी किती मुली प्राण कंठाशी आणून उभ्या होत्या. रेणू जितेंद्रची फिरकी घेण्यासाठी हसून म्हणाली, मग तर काही बघायलाच नको. तू असं काही म्हणालास की तुझ्या त्या अर्धांगिनीचा पाय जमिनीवर टेकणार नाही. कारण एवढ्या सगळ्या मुलीतनं तू तिची निवड केली म्हणून उलट तुला का उगस त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतीयेस. हातीपायी धड असलेली एक जरी मिळाली त्याला तरी भाग्य आमचं. 10-20 कशाला येत आहेत का आमच्याकडे. इंदू मावशी आत येत म्हणाली. इंदू मावशी आणि सुमित्राबाई अचानक केव्हा त्यांच्या खोलीत आल्या, त्यांनी आपलं किती बोलणं ऐकलं याची कल्पनाच नाही आली रेणूला आणि जितेंद्रला. ते होते आपल्याच नादात. इंदू मावशीच्या या अचानक प्रवेशानं आणि त्याहीपेक्षा त्या काटेरी शब्दांनी काही क्षण रेणू आणि जितेंद्र एकदम गप्प झाले. रेणूला तर जितेंद्रच्या चेहऱ्याकडेही पाहावेना. आईच्या शब्दासरशी त्याचा चेहरा खाडकन उतरला होता. मगापासून हसणारा, मिश्किल दिसणारा त्याचा चेहरा एकदम रस शोषून घेतलेल्या फुलासारखा चुरगळला होता. जितेंद्र एकदम उठला. टेबलावरचा पसारा, ती चिकटवलेली पाकिटं, सगळं काही तसंच टाकून काही न बोलता खोली बाहेर पडला. जितू करत सुमित्राबाई त्याच्या मागोमाग आल्या, पण तोपर्यंत जितेंद्र जिन्याच्या पायऱ्या उतरून हॉलमधून बंगल्याच्या बाहेरसुद्धा निघून गेला होता. सुमित्राबाई जिन्याच्या पहिल्या पायरीवर तशाच उभ्या होत्या. त्यांच्या मागोमाग इंदू मावशीसुद्धा खोलीतनं बाहेर आली होती. रेणूही आली. रेणूला इंदू मावशीचा प्रचंड संताप आला होता. त्यावेळी तिला अनंताच्या शब्दाची आठवण झाली. मावशी जे काही बोलली होती ते काहीशा कुत्सितपणे इनडायरेक्टली अनंताला बोलली होती. अनंताचा ती मनातनं मत्सर करत होती हे तिच्या आत्ताच्या बोलण्यावरनं रेणूच्या लक्षात आलं. तिच्या मनात आलं, अनंता म्हणतो ते काही खोटं नाही.
ही मावशी आमच्यावर जळती आहे, आमचा मत्सर करती आहे. आत्ताही जे काही बोलली ते जितेंद्राला नाही, ती अनंताला बोलली आहे. अनंतासाठी एवढ्या मोठमोठ्या घरच्या मुली सांगून आल्या, म्हणूनच मावशीच्या तोंडातून हे असं कुचकं बोलणं बाहेर पडलेलं असावं. जितेंद्र निघून गेल्यावर मागे येऊन उभ्या राहिलेल्या इंदू मावशीकडे बघत सुमित्राबाई काहीशी नाराजी व्यक्त करत म्हणाल्या, इंदू, तू म्हणजे ना, सरळ बोलणं तुला कधी येतच नाही. जे काही बोलतेस ते असं वेडवाकडं. पोरगं कसं नाराज होऊन गेलं बघ. आणि काय गं, माझा जितू काय आंधळा पांगळा आहे का म्हणून त्याला कोणी मुलगी देणार नाही? ते राजपुत्रासारखं रूप आहे. तू नुसतं हो म्हण, मुलीच्या बापांच्या रांगा लागतील दारात. अक्का, आंधळ्या पांगळ्यांची सुद्धा लग्न होतात. लग्न काय कुणाचंही होतं गं, पण चांगलं घराणं मिळणं मोठं मुश्किल. आणि नुसतं रूपाला काय चाटायचं आहे? मुलीकडचे लोक पहिल्यांदा घर बघतात, घराणं बघतात. आमच्या आईबापासारखं कोणी मुलीला उकिरड्यावर फेकून मोकळे होत नाहीत गं. मावशी हे सगळं काहीशा मोठ्या उंच आवाजात म्हणाली. जिन्याच्या समोरच पंतांची खोली कम देवघर होतं. देवघरात पंतांची पूजा चालली होती. विष्णू सहस्त्रनामाचा त्यांचा जप चालला होता. इंदू मावशीच्या आवाजासरशी क्षणभर पंतांचा स्वर थांबला आणि मग पुन्हा आणखीन गंभीर उच्च स्वरात तो ऐकू यायला लागला. जणू विष्णू सहस्त्रनामाची ढाल समोर करून ते मावशीच्या ह्या वाग्बाणांपासून स्वतःचं संरक्षण करू पाहतायत असं रेणूला वाटलं. इंदू मावशीचं दिवसातून किमान 2-3दा तरी काहीतरी निमित्त काढून हे असं कुचकं बोलणं पंतांच्या कानावर यायचंच. त्यांना ऐकू येईल अशा आवाजात त्या मुद्दाम वर्मी घाव घातल्यासारख्या शब्द बोलायच्या. बाणाच्या टोकाला जहाल विष लावावं तसे ते शब्द असायचे, तडफडायला लावणारे, वेदनेनं जीव कासावीस करणारे. बिचारे पंत. ते काहीही न बोलता आपल्या या विष्णू सहस्त्रनामाच्या नाहीतर गणपती अथर्व शीर्षाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करायचे. इंदू मावशीचे शब्द कानावर पडू नयेत म्हणून उंच स्वरात जप करायचे, पण त्या शब्दांपासून, मावशीच्या जहाल कडू शब्दांपासून त्यांचं ते विष्णू सहस्त्रनाम, त्यांचा कितपत बचाव करायचं हे पंतच जाणवत. श्रोते हो, हा होता 4था भाग सुरेश वैद्य लिखित फिलिंग या कादंबरीचा. 5वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.